नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. आज मिस्टरांना सकाळी लवकरच जायचे होते. लवकर म्हणजे ते 5 वाजताच गेले आणि त्याच्यामुळे मी पण सकाळी लवकर उठले होते. आणि सकाळी काही माझा अभ्यास मात्र झाला नाही, कारण त्यांच्या जाण्याची गडबड होती. आणि मग त्यानंतर शिवांशसुद्धा उठून बसला आणि तो उठल्यानंतर मग बराच वेळ झोपला नाही तो. आणि मग त्याला झोपवून दिलं आणि त्यानंतर मग थोडा मी अभ्यास करून घेतला आणि चहा घेतला. मला हे तुमच्यासोबत शेअर करायचं होतं की आता वेळ फार कमी आहे, त्याच्यामुळे पॉलिटीचे महत्त्वाचेच टॉपिक्स आपल्याला करायचे आहे. तर तुम्ही हे बघा, मी टॉपिक्स काढलेले आहे, हेच महत्त्वाचे टॉपिक्स करायचे आहे. तर शिवांशचं आवरलं आणि मग नंतर मग त्याला खेळू दिलं. आता बघा, प्रीला 15 मार्क्सला आहे पॉलिटी आणि मेन्सला सुद्धा 15 मार्क्सला आहे. तर हे असे मी टॉपिक्स काढून घेतले आणि त्या टॉपिकप्रमाणे अभ्यास करणार आहे. घटना निर्मिती पहिला टॉपिक आहे, त्यानंतर घटनेची वैशिष्ट्ये, त्यानंतर प्रस्तावना, संघराज्य व राज्यक्षेत्रे, नागरिकत्व, मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य, मार्गदर्शक तत्त्वे, घटना दुरुस्ती पद्धत व घटना दुरुस्त्या. त्यानंतर आहे राज्यपाल, विधानमंडळ, मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ. आणि त्यानंतर महाधिवक्ता, महान्यायवादी नाही, महाधिवक्त्यावर क्वेश्चन असतो, महान्यायवाद्यावर नसतो आपल्याला क्वेश्चन. नंतर घटनात्मक आणि बिगर घटनात्मक आयोग, ठीक आहे. नंतर मग केंद्र राज्य संबंध व आंतरराज्यीय संबंध हे पण करायचं आहे. त्यानंतर ग्रामप्रशासन, मग ग्रामप्रशासनमध्ये सर्व समित्या वगैरे जे आहे त्या करायच्या आहे आपल्याला. नंतर अनुसूच्या, ज्या 12 अनुसूच्या आहे त्यासुद्धा करायच्या आहे. मग त्यानंतर आहे भाग व कलमे, म्हणजे जे महत्त्वाचे भाग आहेत आणि महत्त्वाची कलमे हे सुद्धा आपल्याला पाहून घ्यायचं आहे. एवढे टॉपिक तर करायचेच आहे आणि तेही करायचं आहे. नंतर मग कार्यालयीन भाषा आणि न्यायव्यवस्था सर्वात महत्त्वाची. न्यायव्यवस्थेमध्ये काय येतं मग SC म्हणजे सुप्रीम कोर्ट, हायर कोर्ट, लोअर कोर्ट, लोकपाल, लोकायुक्त आणि न्यायालयीन सक्रियता. आता मेन्ससाठी काय आहे, विधी समित्या आणि संसद, म्हणजे एवढं काही क्वेश्चन येत नाही संसदवर, पण तुम्ही तो नंतर शेवटी ठेवा आणि सगळं झाल्यानंतर हे टॉपिक महत्त्वाचे तुम्ही संसद करू शकता. इतरमध्ये संसद मी टाकलेला आहे आणि मेन्ससाठी तुम्ही विधी समित्या करू शकता, पण हे अगोदर टॉपिक करून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे हे महत्त्वाचे टॉपिक्स होते. आता ना मी तुमच्यासोबत थोडंसं मी जो चालू घडामोडी, आपण पहिले राष्ट्रीय घडामोडी पाहूया, कारण यावरही प्रश्न असतात. घडामोडीपासूनच सुरुवात करूया. तर बघा, आपली पहिली जी घडामोड आहे ती केन बेटवा नदीजोड प्रकल्प. आता उद्घाटन कोणाच्या हस्ते झालं तर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, आणि दिनांक 25 डिसेंबर 2024ला याचं उद्घाटन झालेलं आहे. केन बेटवा नदीजोड प्रकल्प अटल बिहारी वाजपेयी यांच्या 100व्या जयंतीच्या दिवशी पायाभरणी करण्यात आलेली होती. भारतातील पहिलाच नदीजोड प्रकल्प आहे, त्यामुळे जे भारतातील जे पहिलं असतं ते आपल्याला लक्षात ठेवायचं असतं. त्याच्यामुळे यावर प्रश्न येऊ शकतो, कारण हा भारतातील पहिला नदीजोड प्रकल्प आहे. आता याचे उद्घाटन कुठे झाले तर खजुराहो, छतरपूर, मध्य प्रदेशमध्ये. आणि केन नदीचे पाणी बेटवा नदीला जोडणार आहे, हे लक्षात ठेवा. केन नदीचे पाणी बेटवा नदीला जोडणार आहे. तर अंदाजित खर्च 44,605 कोटी एवढा आलेला आहे. आणि या दोन्ही नद्या यमुना नदीच्या उपनद्या आहेत. केन आणि बेटवा ह्या यमुना नदीच्या उपनद्या, म्हणजे यातच आपला भूगोलचा हे पण क्वेश्चन पण आपला म्हणजे हे झालेला आहे. तर यमुना नदीच्या ह्या दोन उपनद्या म्हणजे केन आणि बेटवा. आता ADR संस्थेचा अहवाल बघूयात. तर 30 डिसेंबर 2024च्या असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स म्हणजेच ADR या संस्थेने जारी केलेल्या अहवालानुसार देशातील श्रीमंत मुख्यमंत्री तर पहिल्या क्रमांकावर आहेत चंद्रबाबू नायडू
आंध्र प्रदेशचे 931 कोटी रुपये यांची मालमत्ता आहे. दुसऱ्या क्रमांकाचे आहे पेमा खांडू अरुणाचल प्रदेशचे, यांची जी मालमत्ता आहे ती 332 कोटी रुपयाची आहे. आणि तिसरे सिद्धारामय्या कर्नाटकचे आहेत, 51 कोटी रुपये मालमत्ता. आता सर्वात कमी मालमत्ता जर म्हटलं तर ममता बॅनर्जी यांची आहे, ज्या की पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत, 15 लाख रुपये. आणि महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे आपले, यांच्याकडे 13.27 कोटींची मालमत्ता आहे. एकूण 31 मुख्यमंत्र्यांच्या मालमत्तेचा विचार केल्यास त्यात फडणवीस यांचा क्रमांक 12वा लागतो. ठीक आहे, फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की हा जो अहवाल आहे ADR संस्थेचा, तर त्याचे जे सर्वात हे जे आहे श्रीमंत मुख्यमंत्री तर चंद्रबाबू नायडू, त्यानंतर पेमा खांडू आणि सिद्धरामय्या, हे 3 नावे लक्षात ठेवा. आंध्र प्रदेश चंद्रबाबू नायडू आंध्र प्रदेश, पेमा खांडू अरुणाचल प्रदेश, सिद्धरामय्या कर्नाटक, आणि सर्वात कमी म्हटलं तर ममता बॅनर्जी. त्यानंतर CPI म्हणजेच भारतीय कम्युनिस्ट पक्षाची 100 वर्ष पूर्ण झालेले आहे. 26 डिसेंबर 1925 रोजी कानपूर येथे भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे शताब्दी वर्ष सुरू झाले आहे. तर संस्थापक कोण आहे? श्रीपाद अमृत डांगे, आणि याचे मुख्यालय आहे नवी दिल्लीला. या पक्षाचे विचार पूर्णपणे मार्क्सवादी आहेत. कार्ल मार्क्सने प्रतिपादन केलेल्या साम्यवादी अर्थव्यवस्थेच्या या पक्षावर संपूर्ण प्रभाव. हे एवढं मला महत्त्वाचं नाही वाटत. तर 100 वर्ष कोणत्या पक्षाचे झाले तर ते आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष. एवढं लक्षात ठेवा. संस्थापक श्रीपाद अमृत डांगे, सध्याचे सरचिटणीस D राजा, आणि यांचं पक्षचिन्ह आहे बाली कोयता. आता 10 एप्रिल 2023 रोजी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा जो दर्जा होता तो काढून घेण्यात आलेला आहे. म्हणजे हा राष्ट्रीय पक्ष नाही आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष राष्ट्रीय पक्ष नाही आहे. आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या दोघांमध्ये फरक आहे, कारण हे दोन वेगवेगळे जे ह्या पार्टीज आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीची स्थापना 1964 झाली आणि चिन्ह आहे कोयता हातोडा. आणि जे हे आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष, तर त्यांचं चिन्ह आहे बाली कोयता आणि यांचं आहे हातोडा कोयता. हे लक्षात ठेवा. आता बायोबिटुमिन पहिला महामार्ग नागपूर मानसर बाह्य वळण प्रकल्पात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 या ठिकाणी बायोबिटुमिनचा वापर करून महामार्ग बांधण्यात आलेला आहे. उद्घाटन 25 डिसेंबर 2024ला, आणि कोणाच्या हस्ते तर नितीन गडकरी, केंद्रीय परिवहन मंत्री. नंतर प्राज इंडस्ट्रीजच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या या तंत्रज्ञानामध्ये कच्च्या लिग्निनचे बायोबिटुमिनमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. यामुळे जीवाश्म आधारित बिटुमिनच्या जागी प्राजने हरित पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे. ठीक आहे. आता बिटुमिन हे कच्च्या तेलाच्या विभाजनामुळे तयार होणारे हायड्रोकार्बनचे काळे चिकट मिश्रण असते. हा रस्ता तयार करण्यासाठी जीवाश्म आधारित बिटुमिनचा वापर करण्यात आला असून अशा पद्धतीने देशातील पहिल्याच महामार्गाची निर्मिती करण्यात आलेली आहे. आता हा पहिला महामार्ग आहे म्हणून ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की बायोबिटुमिनचा वापर करून महामार्ग बांधण्यात आलेला आहे. कुठे तर नागपूर मानसर बाह्यवळण प्रकल्पात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 हा महामार्ग आहे. ओ बेटू. आता व्ही सुब्रमण्यम 23 डिसेंबर 2024 पासून राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष व्ही रामसुब्रमण्यम हे कितवे अध्यक्ष आहे तर 9वे अध्यक्ष आहे. हे माझ्या भावाने वाचलेलं आहे, त्याच्यामुळे त्याची हँडरायटिंग आहे, त्याने इथे असं हे केलेलं आहे. आता अरुण कुमार मिश्रा 1 जून 2024ला निवृत्त झाले. तेव्हापासून हे पद रिक्त होते. अगोदरचे जे होते ते अरुण कुमार मिश्रा होते आणि आता कोण झालेले आहेत? व्ही रामसुब्रमण्यम.
हे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष झालेले आहेत 23 डिसेंबर 2024 पासून. आता NHRC म्हणजे नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन याची स्थापना 12 ऑक्टोबर 1993. एक वैधानिक संस्था आहे, हे लक्षात ठेवा. आणि याचं बोधवाक्य आहे सर्वे भवन्तु सुखिनः, म्हणजेच सर्व सुखी हो. आणि मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. आणि NHRC ही भारतातील नागरिकांच्या मानवी हक्कांचे संरक्षण आणि प्रचार करणारी स्वायत्त विधिवत संस्था आहे. विधिक संस्था आहे. आणि रचना कशी आहे तर एक अध्यक्ष आणि 5 सदस्य 1+5. आणि पहिले जे अध्यक्ष होते ते रंगनाथ मिश्रा होते. आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची रचना पॅरिसच्या तत्वानुसार आहे, जी ऑक्टोबर 1991 पॅरिसमध्ये आयोजित मानवाधिकारांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी राष्ट्रीय संस्थांवरील पहिल्या आंतरराष्ट्रीय स्वीकारण्यात आली होती. आता हे जे पुस्तक आहे हे देवा जाधवधर सरांचे आहे, युनिकचे इयर बुक आहे 2025. यातूनच आपण चालू घडामोडी घेणार आहोत. आता कुंभमेळा हे खूप म्हणजे मोस्ट IMP. हो, 1 मिनिट बेटा. मोस्ट IMP आहे कुंभमेळा 2025. कुठे काय पिटू कुठे भरला होता तर ठिकाण होतं प्रयागराज, उत्तर प्रदेशमध्ये. आणि कालावधी याचा 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025. म्हणजे किती दिवस? एक मिनिट. आता कुंभमेळा 2025चे घोषवाक्य चलो कुंभ चलो, चलो कुंभ चलो. महाकुंभमेळा 2025साठी पंतप्रधानांनी कुंभ सहाय्यक चॅटबोटचे उद्घाटन देखील केले आहे. उत्तर प्रदेश सरकारने 2025च्या महाकुंभ मेळाव्यासाठी महाकुंभ क्षेत्राला नवीन जिल्हा घोषित केले. नवीन जिल्ह्यासाठीच्या अधिसूचनेमध्ये प्रयागराज जिल्ह्यातील 4 तालुक्यातील 67 गावांचा समावेश आहे. तर शिवांश झोपला होता म्हणून मग मी तेवढं हे चालू घडामोडीचं तेवढं कवर केलं तेवढं. आणि आता तो उठलेला आहे, आता तो काही करू देणार नाही म्हणून मग मी ते थांबवला व्हिडिओ तेवढं तिथेच. तर भेटूया पुन्हा अशाच एका व्हिडिओमध्ये.